तांदळाचं पीठ न वापरता, कळ्या न पाडता मस्त कळीदार उकडीचे केशर मोदक कसे बनवायचे पाहूयात. घरी तांदळाचं पीठ नसेल, उकडीच्या मोदकाचं पीठ नसेल तरी सुद्धा हे मोदक सहजपणे आता बनणार आहेत. तर त्यासाठी सुरुवातीला सारण बनवून घेऊयात. इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलेला आहे. यामध्ये 1.5 कप नारळाचा चव घेतला. 3 ते 4 मिनिटे परतून झाल्यानंतर यामध्ये पाऊण कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळ छान यामध्ये मेल्ट झाला की यामध्ये वेलची पूड, केशरच्या काड्या घेतल्या. छान सगळं मिक्स करून घेतलं. सारण थंड करायला ठेवूयात. आता इथे मी 1 कप तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. तांदळाचं पीठ आपण वापरणार नाही, पण चिकट असणारा कोणताही तांदूळ वापरू शकता. रात्रभर भिजवून घेतलेल्या तांदळातलं सगळं पाणी निथळून घेतलं. 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्याच कपने पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची. सगळ्यात महत्वाचं पेस्ट अगदी बारीक असायला हवी. उरलेल्या पाण्यात केशरच्या काड्या घेऊन थोडंसं गरम करून घेतलं. आता एका भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे. यामध्ये ही अगदी बारीक करून घेतलेली तांदळाची पेस्ट घेतली. केशरचं पाणी गरम केलेलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये काढून घेतलं. चवीपुरतं मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. एका कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी गरम केलेलं आहे. यामध्ये हे भांडं ठेवून मंद आचेवरच परतत राहायचं. तांदळाची पेस्ट शिजून घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. तर जास्त वेळ लागत नाही. 7 ते 8 मिनिटातच असं घट्टसर हे मिश्रण तयार होतं. याचा एक गोळा बनतोय म्हणजे पीठ आपलं तयार आहे. यावरती झाकण ठेवून गॅस बंद करून 10 मिनिटे वाफ द्यायची. 10 मिनिटानंतर तूप लावून घेतलेल्या परातीमध्ये हे पीठ काढून घेतलं. थोडंसं थंड झालं की हाताने छान मळून घ्यायचंय. 7 ते 8 मिनिटे पीठ चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी येते. आता हवं तर हाताने पारी करून याच्या कळ्या पाडू शकता, किंवा माझ्यासारख्या हाताने कळ्या पाडता येत नसतील तर हा साचा वापरू शकता. तर या साच्याला आतून बाहेरून तूप लावून घ्यायचं. हा गोळा असा ठेवून देऊन प्रेस करून घ्यायचं. आणि हे पहा, अशी खोलगट याची पारी आणि वाटी तयार झालेली आहे. असा साचा असेल तर अगदी पटापट उकडीचे मोदक बनून तयार होतात. याच्या ऐवजी कोणताही साचा वापरू शकता, पण या साच्यामुळे एकतर खोलगट वाटी तयार होईल आणि महत्वाचं म्हणजे हाताने कळ्या बनवल्यासारख्याच याच्या कळ्या पडतात. तर हे पहा, मस्त कळीदार मोदक बनून तयार झालेला आहे. या साच्याला तुपाऐवजी पीठ सुद्धा वापरू शकता. हा साचा हवा असेल तर आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहे. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, फक्त मेसेज करून ऑर्डर करू शकता. केशर पाण्यामध्ये गरम करून घेतलेलं होतं, त्यामुळे याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. तर अगदी पटापट हे मोदक बनवून तयार झालेले आहेत. प्रत्येक मोदक पाण्यामध्ये बुडवून घेतला. स्टीमर मध्ये फक्त 7 ते 8 मिनिटे उकडून घेतलेले आहे. जास्त वेळ हे उकडून घ्यायचे नाहीत, नाहीतर थंड झाल्यानंतर कडक होतात. तर नैवेद्यासाठी अगदी झटपट हे केशरचे शाही मोदक बनवून तयार झाले. तांदळाचं पीठ नसेल किंवा उकडीच्या मोदकाचं पीठ नसेल तर आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तांदळापासून सुद्धा असे मस्त कळीदार मोदक बनवू शकता. आणि जरी साचा नसेल तरी सुद्धा हाताने पारी करून याच्या कळ्या पाडून घेऊ शकता. तर गणेश चतुर्थीला या पद्धतीने मोदक नक्की करून पहा.